कोकण ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने आणि भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने उभारलेल्या कलादालनात दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलनाची सांगता काव्य वाचनाने झाली। या कवी संमेलनात तब्बल 38 स्पर्धक कवींनी सहभाग घेत काव्य वाचनाची देखणी जुगलबंदी सादर केली आहे। ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या मालवणी महोत्सवाचे यंदा 27वे वर्ष आहे। महोत्सवात कविवर्य मंगेश पाडगावकर कलादालनात शुक्रवारी सायंकाळी काव्यधारा बरसल्या। महाविद्यालयीन विद्यार्थिनी संजोत ढवळे हिने स्वरचित कवितेद्वारे मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीतील दिग्गज कविवर्यांचा उल्लेख असलेल्या कवितेतून अनोखी कवितांजली वाहिली आहे। सखे ग बाई या कवितेतून एकनाथ शेडगे यांनी स्वतः अनुभवलेल्या प्रेम भावना व्यक्त केल्या। जयेश मोरे यांनी नको मोगरा किंवा चाफा सादर केली, तर वयोवृद्ध नवोदित कवी मनमोहन रोगे यांनी शुभ अशुभ या काव्यातून अंधश्रद्धेवर प्रहार केला। रुपाली महाजन हिने नव्या जमान्यातील कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली। साहित्यिका प्रज्ञा पंडित यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले। यावेळी व्यासपीठावर लेखक अनिल कालेकर, रश्मी जोशी आणि कवयित्री ज्योती शहाणे हे काव्य वाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमात मातोश्री कैलासवासी यमुनाबाई बाजीराणे पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना नगरसेवक सीताराम राणे म्हणाले, माझी आई यमुनाबाई राणे ही जरी शिक्षित नव्हती तरी तिच्या संस्कारामुळे आम्ही घडलोय। त्या संस्कारक्षम पिढीची जडणघडण व्हावी या हेतूने गेली 17 वर्ष या महोत्सवात आईच्या नावाने पारितोषिक देत आहोत। दरवर्षी काव्य संमेलन घेतोच, मात्र यंदा साहित्य संमेलनाची नवी रुजावत केली आहे। भविष्यात भव्य संमेलन भरवून साहित्यिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न राहील असं आश्वासित केलं आहे। उसरा दिसायला लागतं आणि वाईट असेल ते ताबडतोब दुसऱ्या क्षणाला आपल्याला दिसतं आणि त्याचा अनुभव पण आपण करतो। काव्य स्पर्धा असेल, लेखन स्पर्धा असेल, या मागचं माझं मत किंवा माझ्या भावना अशा आहेत, माझी आई जरी अशिक्षित असली, तिला लिहिता वाचता चांगल्या पद्धतीने येत नसलं तरी तिने संस्कार केलेली मुलं नसेल। मालवणी महोत्सव असेल, कितीतरी लोकांना सांगितलं तुमचा मालवणी महोत्सव तुम्हाला विजयी करणारा, कारण काही असो पण लोकांनी हे लक्षात ठेवणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे।